नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म मराठी चॅनलवरती। वनरक्षक आणि वनपाल याची भरतीची जाहिरात मित्रांनो ती आलेली आहेत आणि यासाठी कोण कोण अर्ज करू शकतो, काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे व यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात व काय इव्हेंट असणार आहे, तसंच मित्रांनो याची लास्ट डेट काय आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही प्रकारे काही माहिती समजणार नाही आहे आणि व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्ही याच्यावरती जी कमेंट आहे ती करू शकतात। चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती यूटी ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द दादरा अँड नगर हवेली अँड दमन दीव यांची आहे आणि मित्रांनो ही जी भरती ती स्टाफ सिलेक्शन मार्फत होणार आहेत आणि यामध्ये मित्रांनो तुम्ही जर पहिली पोस्ट बघितली तर पहिली पोस्ट आहे फॉरेस्ट गार्डची म्हणजेच वनरक्षकची आणि त्याची जी मित्रांनो लेवल 3 नुसार त्यांना पेमेंट हे भेटत असतं, म्हणजेच 21,700 ते 69,100 इतकं हे पेमेंट त्यांना भेटतं। त्यामध्ये मित्रांनो ॲडिशन त्यांना अजून ते भत्ता वगैरे त्यांना मिळत असतो। त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर याचं जर बघितलं तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे 18 वर्षापासून ते 27 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता जर तुमची एज तितकी असेल तर, आणि त्यामध्ये तुम्हाला 5 वर्षाची सूट ही मिळत असते। त्यानंतर मित्रांनो फॉरेस्टर म्हणजे वनपालचं जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर यामध्ये सुद्धा सेम क्रायटेरिया यांनी दिलेले आहेत आणि याची पदे सुद्धा यांनी दिलेली आहेत। त्यानंतर मित्रांनो आपण याची कॅटेगरी वाईज किती पदं आहेत ते सुद्धा खाली बघणार आहोत। तर मित्रांनो पहिली जी पोस्ट आहे ती आहे फॉरेस्ट गार्डची आणि मित्रांनो दमन दीव या जिल्ह्यासाठी आहे। तर यामध्ये जर तुम्ही जनरलच्या जागा बघितल्या तर जनरलच्या 3 जागा आहेत, ओबीसीच्या 2 जागा आहेत, एससीची 1 जागा आहे, एसटीच्या 2, ईडब्ल्यूची तर मित्रांनो अशा टोटल 9 जागा आहेत। तर मित्रांनो तुम्ही जर खाली बघितलं तर अँटिसिपेटेडमध्ये जनरलची 1 जागा आहेत, ओबीसीची 1, एससीच्या 1ही जागा नाही, अशा मित्रांनो टोटल 2 जागा यांनी दिलेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो दादरा अँड नगर हवेलीमध्ये तुम्ही जर बघितलं तर 7 जागा या जनरलच्या आहेत, ओबीसीचे 4, एससीची 1, एसटीच्या 13 आणि ईडब्ल्यूएचच्या 8 जागा, अशा टोटल जागा मित्रांनो 33 जागा असणार आहेत। आणि नंतर अँटिसिपेटेडचं जर तुम्ही बघितलं तर टोटल 9 जागा ह्या आहेत। त्यानंतर मित्रांनो फॉरेस्टर म्हणजे वनपालचं तुम्ही बघणार आहात तर दादरा आणि नगर हवेलीसाठी मित्रांनो जनरलच्या 4 जागा आहेत, त्यामध्ये मित्रांनो ओबीसीच्या जागा नाहीत, एससीच्या सुद्धा जागा नाहीत आणि एसटीच्या 4 जागा आहेत, ईडब्ल्यूची 1, अशा टोटल 9 जागा यांनी दिलेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो खाली आपण सविस्तर माहिती बघूया की फॉरेस्ट गार्डची। तर मित्रांनो फॉरेस्ट गार्डसाठी फॉर्म भरण्यासाठी तुमची जी पात्रता आहे ते तुमची 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर फिजिकल माहितीसुद्धा यांनी दिलेली आहेत। मित्रांनो तुमची 163 सेंटीमीटर हाईट असायला पाहिजे जर तुम्ही इतर कॅटेगरीमध्ये असाल, जसं की जनरल किंवा ओबीसीमध्ये, आणि जर तुम्ही एसटी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 158 ही हाईट असणे आवश्यक आहे। त्यानंतर नॉर्मल छाती जर तुम्ही बघितली ओबीसी आणि जनरलसाठी ते 79 आहे आणि फुगवून त्यांना 84 सेंटीमीटर म्हणजे 5 सेंटीमीटर ही फुगवता आली पाहिजे। एस टीसाठी मित्रांनो यामध्ये सूट आहे, 76 सेंटीमीटर तुमची नॉर्मल छाती असायला हवी, 81 आणि फुगवून। त्यानंतर मित्रांनो फिमेलचं सुद्धा यांनी दिलेलं आहे। तर फिमेलचं मित्रांनो जे अदर कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 150 सेंटीमीटर म्हणजे 150 सेंटीमीटर ही हाईट असणार आहे। नॉर्मलसाठी मित्रांनो जी चेस्ट आहे ती 74 सेंटीमीटर आहे आणि वाढवून मित्रांनो 79 सेंटीमीटर ही असणार आहे, जी की फिमेलसाठी आहे। मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्र भरतीमध्ये बघितलं तर फिमेलसाठी छातीची कुठलीही लिमिट यांनी दिलेली नाही आहे, पण या राज्यांसाठी जी भरती मित्रांनो ते यामध्ये यांनी असं सांगितण्यात आलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो एस टी कॅन्डिडेटचं 142 हाईट असायला हवी, नॉर्मल 71 सेंटीमीटर आणि फुगवून म्हणजे 76 सेंटीमीटर फुगवली पाहिजे, म्हणजे 5 सेंटीमीटर तुम्हाला ती छाती ती फुगवता आली पाहिजे। त्यानंतर मित्रांनो हे झाल्यानंतर तिसरं जर तुम्ही बघितलं तर वॉकिंग टेस्ट ही होणार आहे। वॉकिंग टेस्ट मित्रांनो 25 किलोमीटर असणार आहे मुलांसाठी, जे की 4 तासात कंप्लीट करणे आवश्यक आहे। त्यानंतर फिमेलसाठी 14 किलोमीटर असणार आहे, जे की 4 तासात असणार आहे। तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं वनरक्षक महाराष्ट्रासाठी तर यामध्ये मित्रांनो तुमची ही आधी लेखी होते, त्यानंतर तुमचं जे ग्राउंड होतं 5 किलोमीटरचं इव्हेंट होतं, त्यामध्ये ते ग्राउंड जे विद्यार्थी पात्र होतात त्यांना हे 25 किलोमीटर चालण्याची चाचणी घेण्यात येते, पण यासाठी यांनी असं काही दिले नाही आहे, डायरेक्ट वॉकिंग टेस्ट ही तुमची होणार आहे। जे सिलेक्टेड कॅन्डिडेट असतील त्यांना पुढच्या ट्रेनिंग पाठवणार आहेत, ते यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। जो ट्रेनिंगचा कालावधी मित्रांनो तो 2 वर्षाचा असणार आहे, हे सविस्तर माहितीसुद्धा यांनी खाली सांगितण्यात आले आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर वनपालचं बघितलं तर वनपाल सुद्धा मित्रांनो 12वी पास असणे आवश्यक आहे आणि 50% तुम्हाला गुण हे त्यामध्ये असणे आवश्यक आहे। त्यासोबतच मित्रांनो तुमचा इंग्लिश विषय हा असायला हवा। नंतर फिजिकल स्टँडर्ड जर तुम्ही बघितलं तर सेम मित्रांनो जसं वनरक्षकचं होतं तसंच वनपालचं सुद्धा आहेत, हाईट आणि ते
यांनी सेम सांगितलेलं आहे. त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट्ससुद्धा इथे माहिती देण्यात आलेली आहे, तुम्हीही वाचू शकतात. त्यानंतर वॉकिंग टेस्टसुद्धा वनपालसाठी सेमच असणार आहे, 25 किलोमीटर 4 तासात मेलसाठी आणि फिमेलसाठी 14 किलोमीटर 4 तासात. त्यानंतर जे सिलेक्टेड कॅन्डिडेट असतील त्यांना 2 वर्षाच्या ट्रेनिंगसाठी जावं लागणार आहे. जे ट्रेनिंग पूर्ण करणार नाही ते यासाठी इलिजिबल नसणार आहे. जे ट्रेनिंग पूर्ण करतील त्यांनाच हे सिलेक्शन देणार आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्ही अप्लाय कसं करू शकतात, तर त्यासाठी मित्रांनो यांनी यांची ही वेबसाईट दिलेली आहे, जी की daman.nic.in/OJAS ही त्यांची वेबसाईट आहे. त्यावरती जाऊन मित्रांनो तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि मित्रांनो ॲप्लिकेशन चालू करण्याची जी डेट आहे ती 5/8/2024 म्हणजे आजची दिनांकी मित्रांनो आहे. आणि क्लोजिंग डेट जर तुम्ही बघितले 3/9/2024 रात्री 5 वाजेपर्यंत. त्यानंतर फॉर द पोस्ट फॉरेस्टर ऑनलाईन ॲप्लिकेशन, तर मित्रांनो जे वनपालचं मित्रांनो 3/9/2024 याची लास्ट डेट असणार आहे. म्हणजे मित्रांनो दोघींसाठी सेम डेट असणार आहे ॲप्लिकेशन करण्याची. तर मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर मित्रांनो अजून काही माहितीसाठी तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही तसं सांगू शकता.